हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजचा दिवस हा खूप खास आहे, कारण की आज आषाढी एकादशी आहे. त्यामुळे मी आजच्या व्लॉगमध्ये घरातील स्वच्छता, फराळ आणि पूजेची तयारी कशी केली आहे ते सर्व सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि आषाढी एकादशी का साजरी केली जाते हेही तुम्हाला, म्हणजे मला जेवढी माहिती आहे ती तुम्हाला सांगणार आहे अगदी सोप्या भाषेमध्ये. तर त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की म्हणजे लाखो भक्त आषाढी एकादशी का सेलिब्रेट करतात. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मैत्रिणींनो, आज आषाढी एकादशी असल्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा. तर आत्ता मी माझं रुटीन शेअर करते. आज सकाळी मी लवकरच उठले आणि उठल्या अगोदर देवाचं नामस्मरण केलं आणि दिवसाची सुंदर अशी सुरुवात केली. व नंतर मी आहोंसाठी फराळ बनवण्यासाठी घेतला. आज फराळामध्ये साबुदाण्याची भजी आणि साबुदाण्याची खिचडी बनवलेली आहे. व नंतर एक घरामध्ये ड्रॅगन फ्रूट होतं, ते थोडंसं असं कट करून मी दिलेलं आहे आणि थोडंसं दही त्याबरोबर खाण्यासाठी. आणि आत्ता मी आहोची बॅग भरत आहे. आषाढी एकादशी असल्यामुळे त्यांचाही उपवास असतो. उपवास असल्यामुळे दिवसभर काही कमी पडू नये म्हणून मी सगळ्या गोष्टी ह्या व्यवस्थित अशा पॅक करत आहे. आणि नंतर मी आहोला अशी लंच बॅग दिली आणि ते आता निघालेले आहेत ऑफिससाठी. आषाढी एकादशीच्या दिवशी उपवास करताना फक्त अन्नावर संयम ठेवायचा नसतो, तर मन शांत ठेवायचं आणि चांगले विचार करायचे आणि देवाचं नामस्मरण करत राहायचं. म्हणूनच ही बॅग फक्त खाऊची नाही, तर त्यामागे प्रेम, काळजी आणि आपल्या संस्कारांची भावना आहे. तर आता हो गेलेले आहेत. नंतर मी आज एक संकल्प केलेला आहे की आजपासून आपण वॉकिंग करायची, आणि मी आणि माझी मैत्रीण त्यानंतर वॉकिंगसाठी निघालेलो आहोत. तर वॉकिंग करताना आम्ही थोडीशी मस्ती, म्हणजे मजाक बोलणं चालूच होतं आमचं. तर तर खूप मजा आली आजच्या दिवशी, कारण आजचा दिवस खरंच खूपच म्हणजे छान वाटत आहे. त्यानंतर घरी आल्यानंतर अगोदर पार्किंग एरिया स्वच्छ असा झाडून घेतलेला आहे. कारण आपल्या भारतीय संस्कृतीत कोणताही सण असो, स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. म्हणून सर्वप्रथम मी संपूर्ण दार झाडून घेत आहे आणि नंतर मी फरशी पण पुसून घेतलेली आहे आणि देवघरही स्वच्छ केलेले आहे. कारण आपल्या मोठ्या माणसांचं म्हणणं आहे की जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो आणि देवाची कृपा कायम असते. त्यामुळे नंतर मी असं झाडू मारून झाल्यानंतर थोडंसं पार्किंग एरियामध्ये पाणी मारून घेतलं, स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. कारण असं म्हणतात की स्वच्छ घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि देवाचं आगमनही आनंदाने होते. म्हणून आज मी संपूर्ण घर झाडून घेतलं आणि आता म्हणजे फरशीही पुसून घेतलेली आहे, जेणेकरून घर स्वच्छ, टापटीप आणि प्रसन्न दिसेल. खरं सांगायचं तर स्वच्छ घर पाहिलं की मनालाही एक वेगळी शांतता मिळते. काम कितीही असलं तरी सणाच्या दिवशी ही तयारी करताना थकवा जाणवत नाही अजिबात. कारण आजच्या दिवशी देवघरही स्वच्छ करून दिवा लावणार आहे, कारण आषाढी एकादशीचा हा भगवान विठ्ठलाचा अत्यंत पवित्र दिवस आहे. चला तर मग आता उरलेली साफसफाई पूर्ण करून घेते आणि मग त्याला लागते. कारण आपल्या घरात लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो आहोत की स्वच्छता म्हणजे देवपूजेची पहिली पायरी आहे. म्हणून आषाढी एकादशीच्या दिवशी घराचा प्रत्येक कोपरा ना कोपरा स्वच्छ करायला हवा. फरशी पुसताना फक्त धूळ आणि घाणच नाही, तर मनातील नकारात्मक विचारही दूर करायला हवेत. साफसफाई झाल्यावर घर किती प्रसन्न दिसतं ना. अशा स्वच्छ वातावरणात पूजा करायलाही वेगळी शांतता आणि आनंद मिळतो. हे पाहू शकता तुम्ही. एकादशी असल्यामुळे सगळी कामंही लवकर आवरून घेतलेली आहेत. साईचं पण मस्त आवरलेलं आहे आणि माझंही आवरलेलं आहे. तर चला आता आपण पुढची म्हणजे पूजा वगैरे करून घेऊ देवाची. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. हे बघा साईची मस्ती. साईला विंडोमध्ये उभा राहायचं असतं. पडशील ना. नंतर मी माझ्या घरातील मंदिरामध्ये आलेली आहे देवपूजा करण्यासाठी. तर आत्ता मी तुम्हाला सांगते की आषाढी एकादशी ही का साजरी केली जाते.
तर आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात, कारण ही भगवान विठ्ठलाची सर्वात मोठी एकादशी आहे असे मानली जाते. तर या दिवशी लाखो वारकरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत पंढरपूरला जातात. अनेक दिवसांचा प्रवास करून ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात. या यात्रेला वारी असे म्हणतात. वारी ही फक्त यात्रा नाही, तर श्रद्धा, भक्ती, शिस्त, समानता आणि प्रेम यांचा उत्सव आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज आणि संत नामदेव महाराज आणि संत एकनाथ महाराज अशा अनेक संतांनी विठ्ठल भक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वारीमध्ये श्रीमंत, गरीब, लहान मोठा असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकत्र चालतात, एकत्र जेवतात आणि सतत विठ्ठलाचं नामस्मरण करत राहतात. तर ज्ञानोबा माऊली, तुकाराम माऊली, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या जयघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होतं. आता तुम्हाला विठ्ठलाच्या मूर्तीबद्दल एक सुंदर गोष्ट सांगते. असं सांगितलं जातं की पुंडलिक नावाचा एक महान भक्त होता. तो आपल्या आईवडिलांची खूप सेवा करायचा. भगवान श्रीकृष्ण त्याला भेटायला आले, पण पुंडलिक आईवडिलांची सेवा करत असल्यामुळे त्याने विठ्ठलाला थोडा वेळ थांबायला सांगितले आणि एक वीट पुढे सरकवली. तर भगवान त्या विटेवर हात कमरेवर ठेवून उभे राहिले. तेव्हापासून विठ्ठलाचं हे रूप सर्वांना परिचित झालेलं आहे. तर या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की आईवडिलांची सेवा हीच खरी देवसेवा आहे. तर एकादशीच्या दिवशी उपवास करण्यामागे वैज्ञानिक कारणंही आहेत बरं का. हलकं अन्न खाल्ल्याने शरीराला विश्रांती मिळते आणि पचनसंस्था ही आपली चांगली राहते आणि मनही एकदम शांत राहतं आणि दिवसभर देवाचं नामस्मरण करण्याची ऊर्जा देखील आपल्याला मिळते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण देवाचं नाव घ्यायलाही वेळ काढत नाही, पण वर्षातून येणारी आषाढी एकादशी आपल्याला थोडा वेळ स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आणि देवासाठी काढायला शिकवते. तर आजच्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजवंतांना अन्नदान करा आणि पक्ष्यांना पाणी ठेवा, गाईला चारा द्या, कारण सेवा हीच खरी भक्ती आहे. माझ्या मते आषाढी एकादशी म्हणजे फक्त उपवास नाही, तर मनातील राग, मत्सर आणि अहंकार यांचाही त्याग करण्याचा दिवस आहे. तर आज आपण सर्वांनी एक संकल्प करूया, कोणाचं मन दुखवणार नाही आणि मोठ्यांचा आदर हा करायला पाहिजे आणि आईवडिलांची सेवा करून आणि रोज थोडा थोडा वेळ देवाचं नामस्मरण करत जाऊ. तर हीच विठ्ठलाला खरी अर्पण असेल. तर मैत्रिणींनो, तुम्ही आषाढी एकादशी कशी साजरी करता? उपवास करता का? पंढरपूरच्या वारीला कधी गेला आहात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर माझी मैत्रीण आलेली घरी. आम्ही दोघींनी थोड्या गप्पा मारल्या आणि थोडासा व्हिडिओ शूटही केला मी आणि थोडासा टाईमपासही केला, कारण आम्ही दोघीच एकमेकींना इथं जवळ शेजारी आहोत, त्यामुळे थोडा टाईमपास हा आमचा होतच राहतो. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली का? ते मला तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्ही कशी पूजा करता आणि तुम्हाला ही माहिती होती का? तेही तुम्ही मला नक्की सांगा. आणि असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच काहीतरी नवीन विषय घेऊन. तोपर्यंत बाय बाय.